हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या युट्यूब चॅनलवर। लेकरो, आपण प्रकरण 6 बघत आहोत, स्थानिक व दर्शनी किंमत। आणि तुमच्या पुढे शेवटचा पाठ क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 42 व घेऊन आलेलो आहोत। बघा लेकरो हो, याच्यावर सराव, तुम्हाला सराव जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून सराव प्रश्न समूह तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत। आणि तसेच आता जे आपण सराव प्रश्न बघणार आहोत, रिमेनिंग हा शेवटचा पार्ट आहे, ठीक आहे। याच्यामध्ये मिक्सअप वाले आपण प्रश्न समूह बघणार आहोत, जे आतापर्यंत आपण पार्ट 4 मध्ये आपण शिकलेलो आहोत, ठीक आहे। विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, आता कोणीही काही गडबड करणार नाही। प्रश्न समजून घ्या काय म्हटलेला आहे। प्रश्न काय आहे की प्रश्न क्रमांक 42 वा काय म्हणते की 8 फुली म्हणतो आपण, फुलीचे सुद्धा 5 ते 6 प्रश्न समूह आपण घेतलेले आहे। जर कोणी नवीन असाल, त्यांनी पार्ट क्रमांक 4 म्हणजे 4 पार्ट बघितले नसेल, त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक मध्ये क्लिक करावं आणि 4ही पार्ट तुम्हाला अवेलेबल मिळतील, ठीक आहे। आणि जे नवीन असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी, ठीक आहे। बघा 8 फुलीचे प्रॉब्लेम आहे, 4 फुली, आणि हे ट्रिकी आहे, हे जे गणित आहे हे ट्रिक आहे, ठीक आहे। या संख्येत फुलीच्या जागेत समान अंक असू, बघा जागेत समान अंक, समान म्हणजे इथे जो नंबर्स येईल, जे काही अंक येईल या संख्येमध्ये जे काही अंक येईल ते समान असेल, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, तुम्हाला स्थानिक किमतीतील फरक किती दिलेला आहे हे इम्पॉर्टंट आहे तर त्या फुलीच्या जागे किती आहे। सगळ्यात पहिले तर फरक घेऊन घ्यायचा, फरक बघा फरक काय दिलेला आहे 198। ही संख्या मी घेतल्यानंतर मी याला राऊंड करतो 1 ला, काय करतोय 1 ला राऊंड करतोय, म्हणजे 1 च्या पुढचा अंक, 1 च्या पुढचा अंक, बघा मी हे तुमच्यासाठी लिहून देतो आहे याच्यासाठी की तुम्हाला समजण्यासाठी। 1 च्या पुढचा लगतचा अंक कोणता असतो 2 असतो। आपला पर्याय क्रमांक तिसरा जो आहे तो योग्य पर्याय आहे। लेकरो लक्ष द्या, बघा आता याच्यामध्ये काय कशा पद्धतीने करायचं आहे, जो कोणता फरक दिसेल आणि त्याच्यातला पहिला जो अंक असतो त्याच्या पुढचा लगतचाच पुढचा अंक म्हणजे तुमची त्याच्यावरला फरक असतो, त्या फुलीच्या जागेवरचा अंक असतो। आता आपण याला चेक करण्यासाठी बघू शकता इथे जे, ठीक आहे, हे 8 आहे, त्याच्यानंतर 8 4 लिहून देतो, ठीक आहे, म्हणजे तुमच्या समजण्यासाठी। आणि ह्या फुलीच्या जागेवर काय, हे फुली जे दिलेले आहे ते 2-2 आहे, ठीक आहे, 2-2 आहे। लक्ष द्या काळजीपूर्वक, आता मी काय म्हणतोय बघा, ह्या 2 ची स्थानिक किंमत किती 200, कारण की 2 अंक आहे म्हणून 200, ठीक आहे। आणि ह्या 2 ची स्थानिक किंमत 2, यांची जर फरक केला वजाबाकी तर हे 198 यायलाच पाहिजे। 200 वर 2 गेले तर 198 येतात, आलं लक्षात। तर बघा फरक 198 वाला, हे पण मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलेला आहे। लेकरो हो लक्ष द्या, कारण की महत्वाचा आहे, ह्या अशा पद्धतीचा प्रश्न आला तर सोडायला जमत नाही, सोडवायचा असतो, ठीक आहे। तर सध्या हे समजलंच असणार, नसेल समजलं ज्यांना कुणाला अजून जर पाहिजे असेल प्रश्न समूह ते पाठ क्रमांक बघून घ्या। ह्या पण 5 ते 6 प्रश्नाचा आपण हा समूह घेतलेला आहे, ठीक आहे। याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतरचा लगेच प्रश्न बघूया। बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न क्रमांक 43 वा जर बघितला, याच्या अगोदर पण आपण यांच्या स्थानिक किमती काढलेल्या आहेत, कशाच्या दशांश संख्याच्या, ठीक आहे। ही जी संख्या दिलेली आहे ती तुम्हाला दशांश रूपी संख्या आहे, म्हणजे कुठेतरी पॉइंट दिसतो म्हणजे यालाच पॉइंटला आपण दशांश म्हणतो, आणि ही जी पूर्ण संख्या ही दशांश रूपी आहे। बघा अशा वेळेस काय म्हटलेलं आहे, या संख्येमध्ये 6 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे। लक्ष द्या, आपण स्थानिक किंमत बघितली होती, पण पर्याय या पद्धतीचे नव्हते, तुमचे जे पर्याय होते ते दशांश रूपी होते, ठीक आहे। तर याला सुद्धा काही घाबरायचं नाही, याला कशा पद्धतीने लिहायचं ते पण सांगतोय, पण एवढं महत्वाचं आहे की या 6 या अंकाची काही विचारलेली आहे तुम्हाला स्थानिक किंमत म्हटलेली आहे, ठीक आहे। उत्तर काढतोय कशा पद्धतीने लक्ष द्या फक्त। तुम्हाला जर आपण दशांश अपूर्णांक हा जर तुम्ही प्रकरण आपले बघितले असेल या युट्यूब चॅनलवर, ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी आवर्जून बघा। दशांश अपूर्णांक कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं होतं, त्याच्यामधली ते बॅलन्सिंग मेथड ज्यांना कळली असेल ना, त्यांनी 100% इथे कुठलाही प्रॉब्लेम राहो अशा रूपाचा ते सॉल्व्ह करू शकते, ठीक आहे। आता पण काही वेळ गेली नाही, इथेही लक्ष द्या, ठीक आहे। बघा उत्तर कशा पद्धतीने 6 ची स्थानिक किंमत, 6 ची स्थानिक किंमत काढणे आवश्यक आहे आपल्याला। स्थानिक किंमत सर्वप्रथम दशांश रूपीच काढू ना आपण, कारण की दशांश मध्ये विचारलंय तर दशांश। मी काय सांगितलं होतं, जेवढे अंक असेल दशांशच्या इकडे असेल, पलीकडे असेल, अलीकडे असेल, सगळे 0 करायचे। तुमच्या समजण्यासाठी 3 अंक आहे तर 3 शून्य घेतोय, कारण की काय आहे की फक्त 6 ची विचारले, 6 च्या अगोदर पण 2 शून्य आहे, ठीक आहे, आणि मग 6 आहे आणि त्याच्यानंतर पण 0 आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त, कोणती ते सांगतोय, याच्या शून्याच्या हे 2 शून्य काही कामाचे नाही, लावले तरी त्याची किंमतच नसते,
ठीक आहे, बिनकामाचा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इकडे 0 कितीही वाढवले तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, 1 असू द्या नसू द्या. ठीक आहे, बघा आता या केसमध्ये काय होते, फक्त 6ची विचारलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, तर याचं जर आन्सर काढायचं झाल्यास तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या की मी हा 6ला पूर्ण लिहितोय. 6ची विचारली आहे. ठीक आहे, या 6ला मी काय करतोय, पूर्ण लिहितोय. पूर्ण लिहिण्याचा म्हणजे हा जो आहे 0.06 6चीच विचारली आहे म्हणून 6ची काढून 0 नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, लक्ष द्या काळजीपूर्वक. मी काय करतोय, या 6ला पूर्ण लिहितोय म्हणजे काय, याच्या खाली काही ना म्हणजे काय असतो, 1 असतो. ठीक आहे, तर याच्या खाली बघा काय करायचं, वरती आपण पूर्ण केलं, बॅलेन्सिंग मेथड म्हणतो आपण याला. तर 1 2 3 असे 3 शून्य देऊन द्यायचे. काय द्यायचे, 3 शून्य द्यायचे. किती दशांशच्या नंतर किती अंक आहे, 1 2 3 अंक आहे म्हणून 3 शून्य दिले. लक्ष द्या. ठीक आहे, 3 अंकानंतर काय, तो दशांश आहे त्यामुळे. ठीक आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 6ला मी असं लिहिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल पाठ क्रमांक 1 मध्ये मी सांगितलं होतं बाबांनो की 6000 जर तुम्हाला पर्याय असेल, हा राहू शकतो किंवा 6 गुणिला 10चा पावर म्हणजे 10चा घातांक 1 2 3 आहे म्हणून 3 देतो आपण. समजत आहे का, मी असं सांगितलं होतं पाठ क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे, ते इथे सुद्धा तेच होते. 6चा काय होते, 6 1 इथे काय होईल, डायरेक्ट घेऊ शकता 10चा घातांक 3. समजत आहे, या पद्धतीने लक्ष द्या. ठीक आहे, आता काय होत असतो की 10चा घातांक हा छेदामध्ये आहे. मी असं जे सांगितलं होतं त्याच पद्धतीचं करतोय. 3 शून्य म्हणून 10वर 3 देतोय. एकच आहे म्हणून त्याच्यामुळे काहीही देण्याची गरज नाही. ठीक आहे, याच्या पुढे 6 वरती आहे. तर काय होते या कंडिशनला बघा, आता हा जेव्हा वरती जातो, हा छेदामध्ये आहे, जेव्हा अंशामध्ये जातो तेव्हा त्याला काय करायचं असते, वजा म्हणजे ऋण साईन लावावं लागते. काय लावावं लागते म्हणजे प्रत्येक केसमध्ये. ठीक आहे, हा जो खाली असतो हा जेव्हा अंशामध्ये जातो तेव्हा त्याला काय लावायचं, ऋण लावायचं. कशाला, ज्याचा घातांक 3 आहे, 3 असो 4 असो 5 असो, ज्याचा घातांक जेवढा असेल त्याला ऋण लावून द्यायचा. किंवा जेव्हा तो छेदामध्ये असेल, छेदामधून त्याला अंशामध्ये न्यायचा आहे, त्या केसमध्ये त्याला वरती गेलेलं. बस खूप सोपी आहे, हे तुम्ही ओळखू शकता. डायरेक्ट 1 2 3 शून्य लावून दिले, 3 आहे म्हणून 3 साठी 3 घेतात. आणि तो ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला की खाली जाईल छेदामध्ये. ज्याला बॅलेन्सिंग मेथड माहिती आहे, मी शिकवलेली दशांश अपूर्णांक प्रकरण क्रमांक 2. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर आवर्जून ते पण बघा आणि हे पण बघा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक किती आहे, दुसरा योग्य पर्याय. लक्ष द्या, फक्त समजून घ्या. 6ची विचार करून 6च काढली. ते बघा 6 6 आहे. आता सर म्हणाल हा शून्य तुम्ही का बरं नाही घेतला, अरे 60ची नाही विचारली ना, आपल्याला 60 पूर्ण करायचे आहेत का नाही. सगळ्या पर्यायामध्ये काय 6 आहे. मी सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला गरज पडतील तर तुम्ही शून्य घ्या, याला नाही घेतलं तरी चालते, कारण की 6ची विचारली आहे. 6 इथे सगळ्या याच्यात मल्टिप्लाय आहे, इथे कितीही शून्य दिले तरी फरक पडत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. अजून अशाच पद्धतीची काही आपण नंबर बघूया. ठीक आहे, बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 44 प्रश्न क्रमांक 44 खूप नवीन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, स्थानिक किंमत काढता येईल, त्याच्यात काही वाद नाही, फक्त प्रश्न समजून घ्या. काय 23.427 या संख्येतील उजवीकडील 2, हे महत्वाचं आहे, 2ची स्थानिक किंमत डावीकडील 2च्या स्थानिक किमतीतील किती पट आहे. पटचे प्रॉब्लेम जे आहेत, प्रश्न समूह आपण 5 ते 6 बघितलेले आहेत. ते याच्या अगोदरच्या तुम्ही पार्ट मध्ये बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पटचे तुम्हाला समजले असेल, पट काही कठीण नाही. पट काढणं इझी, खूप सोप्या पद्धतीने आहे. फक्त तुम्हाला फरक काढत असताना जाणीव म्हणजे काळजीपूर्वक बघायचं आहे की 2ची स्थानिक किंमत उजवा समजते, उजवा आणि डावा असं जर उभं राहिलं असं दिसते तुम्हाला. उजवीकडून 2, हा 2, उजवा माहिती आहे ना, उजवीकडून 2. पहिले या 2ची स्थानिक किंमत काढायला पाहिजे, कारण की उजवीकडील 2ची स्थानिक किंमत म्हणतो. तर बघा उजवीकडील 2ची स्थानिक किंमत. ठीक आहे, स्थानिक किंमत किती होईल बघा. मी काय सांगितलं होतं, बाकी सगळे शून्य करायचे, ज्याची विचारणी आहे त्याला. ठीक आहे, दशांश 4 च्या जागी 0 2 0. ठीक आहे, हा शून्य नाही घेतला, अजून शून्य लावले काही फरक पडत नाही. ठीक आहे, हे झाली एक स्थानिक किंमत. बरोबर, याच्या पुढे जो 0 आहे याला काही नाही, याला जर आपण लिहिलं तर अशा पद्धतीने 0.02 2ची स्थानिक किंमत या पद्धतीची झालेली आहे. हे बाकीचं मिटवलं नाही मिटवलं तरी हे उत्तर आहे. ठीक आहे, बघा मी काय करत आहोत हे लक्ष द्या, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे,
डावीकडील 2ची स्थानिक किंमत इथे दिलेली आहे, डावीकडील 2च्या स्थानिक किंमतीचे. आता डावीकडे डावा बघा, हा डावा, ठीक आहे, हा डावा आहे, ठीक आहे. डावीकडून 2 म्हटलं तर हा 2, ठीक आहे. कशाची? या 2ची मी स्थानिक किंमत काढत आहोत. बघा 2 लिहितो, बाकी सगळे शून्य करतो आणि दशांशच्या जागेवर दशांशला हात नाही लावायचा आहे. दशांश जिथे आहे तिथेच आहे तो, ठीक आहे, तो नाही बदलला. किती अंक आहे? 3 अंक आहे. दशांश नंतर 3 अंक आहे म्हणून 3 शून्य घेतले. म्हणजे याची जर बघितलं 20 ज्याला म्हणतो 20.00 याचा अर्थ काय होतो? 20च होतो, ठीक आहे, 20च होतो. दशांशच्या शून्याची काही तिकडचे काही शून्याची काम नसते, ठीक आहे. हे झाले 20. यांच्यातली पट काढतोय, लक्ष द्या. आता काय काढतोय मी? पट काढतोय लेकरो, लक्ष द्या काळजीपूर्वक, महत्वाचा आहे पट. आता सगळ्यात महत्वाचे जे पहिले काढलाय त्याला वरती घ्यायचे, उजवीकडे म्हटले ना यांची पट. तर 0.02 हा छेदमध्ये यांची काय करायचा? भागाकार करायचा. पट काढत असताना मी पट सांगितलं, भागाकार करायचा. त्याची विचारले पहिले, ज्याची विचारली तो पहिले वरती लिहायचा आणि ज्याच्या नंतर विचारली तो छेदामध्ये लिहायचा. अंश आणि छेदाचा असा ताळमेळ ठेवायचा, ठीक आहे. आता बघा मी काय करतोय की मला हे पूर्ण लिहायचं आहे वरचं, म्हणजे अंशामध्ये जर तुम्ही पूर्ण करत असाल, पूर्ण म्हणजे काय? मला हा 2 पूर्ण करायचा आहे, मी 2 पूर्ण करतो, छेद हा 20 तर पूर्ण आहे ना, त्याच्यानंतर डॉट नंतर नाही, तर 20 जर पूर्ण करतोय. मला एक गोष्ट सांगा तुम्ही की जेव्हा आपण पूर्ण करतो याला बॅलन्सिंग करावं लागेल. हे जे 2 आहे, दशांशच्या नंतरचे जे 2 अंक आहेत त्यांच्यासाठी काय करावं लागेल? 2 शून्य घ्यावं लागेल. तर बघा मी बॅलन्सिंगसाठी तुम्हाला वेगळ्या याचे सांगतोय की हे 1 2 अंक आहेत दशांशच्या नंतर, म्हणून 1 वर 2 शून्य दिले, याला म्हणतो बॅलन्सिंग. वरती आहे म्हणून खाली दिले, खाली असेल तर वरती द्यावं लागेल ते, ठीक आहे. याला बॅलन्सिंग दशांश अपूर्णांकामध्ये आपण शिकलेलं आहे. बघा आता नसेल समजत तर काळजीपूर्वक लक्ष द्या फक्त, ठीक आहे. बघा काय, याला जर आपण परत व्यवस्थित केलं तर 2च राहील आणि 20 गुणिले 100 म्हणजे 2 लिहितोय आणि 1 2 3 शून्य देऊन देतोय, ठीक आहे. मी बे म्हणजे किती राहिलं बघा. इथे जर उत्तर काढलं तुम्ही, हे बघा हे जे उत्तर काढलं मी, काय उरलं? 1000. आणि या 1000ला तुम्ही लिहू शकता आहे ना, ठीक आहे. याला दुसरं पर्यायी उत्तर सांगतो. हे उत्तर मिळालं कुठे आहे? हे जे आहे ते उत्तर मिळालं आपल्याला 1/1000 चौथ्या क्रमांकाचं. पण इथे लक्ष द्या आता काळजीपूर्वक, हे सांगू देतो याचा किती येते? क्यूब येते, बरोबर. कारण की 3 शून्य आहे, 10चा घातांक 3 घ्यायचा असतो. 3 शून्य असल्यावर एकावर 3 असेल तर 3 घेतो घातांक, 4 शून्य असल्यावर तर 4 घातांक घेतो, 2 शून्य असेल तर 2 घातांक घेतो आपण, ठीक आहे. तर या पद्धतीचं घ्यायचं आहे. आणि याला जर वरती दिलं मी अंशामध्ये तर काय लिहिले करू माहिती आहे का तुम्हाला? 10चा घातांक -3 हे उत्तर आहे. काही -3. ऍक्च्युली हे 2 पर्याय असू शकतात, ठीक आहे. जर हा पर्याय आला तर हे उत्तर लिहायचं आणि हा पर्याय आला तर हे उत्तर लिहायचं. पर्याय क्रमांक आपल्याकडे हे उत्तर आहे, चौथ्या क्रमांकाचा पर्याय योग्य आहे. ते हे समजलं असेल, नसेल समजलं तर परत सांगतो, काही करायचं नाही. हे जे बॅलन्सिंग आहे हे महत्वाचं आहे. याला मी पूर्ण लिहितोय. पूर्ण लिहायचा अधिकार आहे का आपल्याला? जे दिसतंय त्याला तुम्ही जर वेगळं लिहित असाल तर त्याला बॅलन्स करावं लागेल ना, त्याला समजावं लागेल ना. याला तुम्ही पूर्ण मध्ये नेता येतं. याला समजवण्यासाठी याचे जे 2 अंकानंतर जो दशांश होता त्याचे 2 शून्य आपण इथे घेतलेले. समजलं? हे 100 कुठून आले तर ह्या 2 दशांशचे शून्य आहेत. त्याला बॅलन्सिंग मेथड म्हणतो. हा जर उलटा असता तर वरती 2 शून्य गेले असते, हे शून्य वरती गेले असते, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट म्हणजे अजून उदाहरण बघूया. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 45वा, प्रश्न क्रमांक 45वा पण 44वा सारखाच आहे. फक्त एवढंच आहे का संख्या वेगळी दिली आहे, ती दशांश रूपीच आहे आणि उजवी डावीकडील हा सुद्धा शब्द जसच्या तसे आहे. फक्त समजून घ्या, ठीक आहे. हे दशांश रूपी संख्या दिलेली आहे 9.7457 या संख्येत. हे दशांश रूपी संख्या, या संख्येत उजवीकडील सर्वात महत्वाचं उजवीकडील आहे का डावीकडील आहे हे समजून घ्यायचं. आणि हे ओळखायचं कसं? आपल्याला जे दिसते हा उजवा हात, हा डावा हात, बरोबर. हा उजवा हात आणि हा डावा हात. उजवीकडील म्हटलं म्हणजे इकडून असं जायचं, ठीक आहे. आणि डावीकडील म्हणेल तर या टाईपचं इकडून यायचं, ठीक आहे. इकडून यायचं आणि इकडून यायचं या पद्धतीने. याची स्थानिक किंमत सगळ्यात पहिले उजवीकडील 7 कुठे आहे? उजवीकडील हा उजवा हात, ठीक आहे. या उजवीकडील हा 7, या उजवीकडील असं लिहायचं. उजवीकडील मी लिहून याच्यासाठी दाखवतो कारण की तुम्ही नोटबुक घेऊन बसले असाल असं मी गृहीत धरतो, ठीक आहे. उजवीकडील 7ची स्थानिक किंमत, ठीक आहे. किती होईल सांगा बरं?
बघा मी प्रत्येकाला 0.00 देतोय. 1 2 3 तीन अंक आहे. इथे 0 दिलं, दशांशच्या जागी दशांश दिलेला आहे. हा दशांश 1 2 3 तीन अंक आहे म्हणून 3 0 देतो आहे. आणि 7 जशीच्या तसं, हे 7 जागी 7ची किंमत, हे जशीच्या तशीच ठेवायची किंमत, कारण की याच्या पुढे 0 नाही लावायचं आणि 0 घटवाय नाही लागलं. ठीक आहे. आता डावीकडे बघा, डावीकडे इथे आहे 7ची, या 7ची किंमत, डावीकडील 7ची स्थानिक किंमत. बघा 7 दोन्हीकडे आहे, फक्त डावीकडला कोणता आणि उजवीकडला कोणता हे समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा डावीकडे कुठे आहे, डावा हात बघा, डावा हात हा वाला डावीकडून इकडून जायचं, असं बघायचं. बघा डावीकडे कुठे आहे, हा 7, हा 7ची किंमत. ठीक आहे. या 7ची किंमत किती आहे, 0. मी जसंच्या तसं घेतोय. 7 जसं तसं 3 0 घेतले नाही घेतले तरी चालते, पण नाही घ्यायचे आपण. 7ची विचारलेली आहे फक्त. ठीक आहे. बघा हे 7 वर 3 0 म्हटलं का आणि 0.7 म्हटलं का सारखंच आहे बरं का. ठीक आहे. त्याच्या पुढे काही नसते म्हणजे 0च असते. ठीक आहे. असं याचा अर्थ होतो. आता लक्ष द्या फक्त, हे इम्पॉर्टंट आहे, हे 2 असलेले. ठीक आहे. हे 2 जे आहेत ते आपले अँसर आहेत बरं का. आता बघा महत्वाचे आहेत अँसर. यांनी काय म्हटलं, किती पट आहे हे महत्वाचं आहे. किती पट आहे, पट काढतोय बघा, पट. याला तुम्हाला सांगितलं जे पहिले काढलेले आहेत ते वरती घ्यायचं आहे, 0.0007, आणि जे नंतर काढलेले आहेत हे आपण नंतर खाली घ्यायचं, म्हणजे छेदामध्ये घ्यायचं. मी अगोदरच सांगितलं होतं, याला नाही घेतलं तरी काय चालेल, 7चीच विचारली आहे तर याला नाही घेतलं पण. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या काळजीपूर्वक मी काय म्हणतोय. हे जे आहेत हे कुठून घेतलं, पटमध्ये वरती कोण घ्यायचा, अंशामध्ये छेदामध्ये कोण घ्यायचा. जो पहिले काढलेला आहे त्याला वरती घ्यायचं म्हणजे अंशामध्ये घ्यायचं, जे नंतर काढलेलं आहे ते छेदामध्ये घ्यायचं आहे. समजलं. आता बघा मी सांगितलं तो पूर्ण करायचा आहे. आता दोन्ही ठिकाणी पूर्ण करण्याचा चान्स आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत समजलेलं नव्हतं, म्हणजे ज्यांनी माझा दशांश अपूर्णांक हा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी आवर्जून बघा. मी तुम्हाला बघण्यासाठी म्हणत आहोत की तुम्हाला तुमचे कन्सेप्ट जे आहेत ना ते बिलकुल क्लिअर होतील. आणि जे आता रेग्युलर विद्यार्थी आहे माझे त्यांना तर काही विषयच नसतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते तो सॉल्व्ह करून बसले असतील असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये आता किती दशांश, 1 2. पहिले तुम्ही या 7ला पूर्ण लिहिले. ठीक आहे. मी 7ला काय करतोय, पूर्ण लिहितोय. आणि मी ह्या 7ला पण पूर्ण लिहितोय. लिहिण्याचा अधिकार आहे का, 7 दिसतात का ते नाही, मग मी लिहिले. मग याला काय करावं लागेल, लक्ष द्या आता काळजीपूर्वक की मी काय करतोय. ठीक आहे. याला काय करावं लागेल, मग काय करायचं, दोन्ही इंटू करायचं, 1 आणि 1. मी सांगितलं काय होतं, मी ह्या 7ला या किती अंकानंतर दशांश आहे, एका अंकानंतर दशांश आहे, त्या खालच्याचा 0 काय करायचा, वरती करायचा. आता असं का बरं होते बघा, जेव्हा केव्हा तुम्हाला माहित असेल 7.10 असते, याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर 0.7 असते. बरोबर, हे उत्तर लिहिता. किंवा 10.7 असेल तर याचं उत्तर कसं लिहिता तुम्ही, यालाच आपण 1/0.7 म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर हे जे आहेत हे या पद्धतीने आहेत. हे बघा, हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल की जेव्हा 0.7 असेल तर 0.7 भागीला काय असतो, 10 असतो. ठीक आहे. तर म्हणजे 7 भागीला 10, 7ला पूर्ण केलं म्हणून याच्या बदल्यात बघा, बदल्यात हा वरती लिहिला, याचा 0 काय लिहिला मी, वरती लिहिला. 1 2 3 4 आहेत म्हणून 4 0 घेतले. समजलं का, 4 0 घेतले. आता बघा काय करायचंय तुम्हाला, लक्ष द्या काळजीपूर्वक. इथे मी सांगतोय हा 7 कटेल म्हणजे 1 1 उरला. ठीक आहे. आणि इथे दशांश नंतर किती अंक आहे, 4 अंक आहे म्हणून 4 0 घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणून हा 1 0 कटला तर हा 1 0 कटेल आणि तुमचं उत्तर येईल 1.1000. या प्रकारे याला असं लिहू शकता 10.3. 10चा घातांक, सॉरी 10चा घातांक काय तर ऋण 3 आहे. या पद्धतीचं उत्तर तुम्ही लिहू शकता. हे 2 उत्तर तुमच्यापर्यंत असेल तर लिहायचे. पर्याय कोणता आहे, हा आहे की हा आहे, तुम्ही चेक करा. वरचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे जर असेल तर हे लिहायचं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. मी 10चा घातांक 3 3 0 खालीच घेतले असते. इथे पण असं लिहू शकता तुम्ही, 1 या पद्धतीचं राहू शकते पर्याय, असं नाकारता येणार नाही. 1/10चा घातांक 3 असं पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. पण आता याला जर वरतीच न्यायचं असलं तर काय करायचं, अंशामध्ये न्यायचं आहे तर या पद्धतीचे बघा, इथे 3 रुपये आहे का, 3ही पर्याय राहू शकते तुमच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर तुम्ही बघा, समजून घ्या. हे 0 0 कशा पद्धतीने दिलं, इथे 4 अंकानंतर दशांश म्हणून 4 0, इथे 1 अंकानंतर दशांश म्हणून 1 0 घेतलं. का बरं, तर मी याला पूर्ण लिहिलं होतं. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, लगेच आपण नवीन प्रश्न बघूया.
बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 46 प्रश्न क्रमांक 46 तुम्ही जर वाचला व्यवस्थित वाचा एकदा. 7 अधिक 4a, 4 गुणिले a आहे, व 5 अधिक 2b, ही एक संख्या दिलेली आहे. ही इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, ठीक आहे. ही संख्या फार इम्पॉर्टंट आहे. या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक बघा अंक आहे, तर ए व बी च्या किमती काय होईल? दोन किमती काढावं लागणार आहे. सर्वप्रथम तो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तो हे सगळ्यात पहिले तर ए आणि बी ची किंमत काढायची असेल तर बघा काय करायचं. 7 अधिक 4a, एक पार्ट इकडे करूया आणि एक पार्ट इकडे करूया. काय आहे दुसरा? 5 अधिक 2b, ठीक आहे, अधिक 2b बरोबर आणि हे बरोबर. सर्वात महत्वाचं आहे पहिले या संख्येतील अनुक्रमे, हे महत्वाचं अनुक्रमे. याच्यासाठी पहिला जो असेल सहस्त्र म्हणजे हजार स्थानी बघा मोजा, एकक दशक शतक हजार, हा 8 जो आहे तो बरोबर इथे 8 लिहायचं. समजलं? अशा पद्धतीचा प्रश्न महत्वाचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी कोणतीही संख्या राहू शकते किंवा याच्या जागेवर कोणतं सहस्त्र व दशक स्थानी काहीही राहू शकते, एकक राहू शकते किंवा इथे लक्ष राहू शकते किंवा हजार राहू शकते, कोणताही शब्द राहू शकते, शतक राहू शकते. जे कोणता राहील त्याच्याशी काही घेणं देत नाही. जो नंबर असेल त्याच्यामधलं मोजायचं. जसं मी सहस्त्र म्हणजे काय, सहस्त्र हा शब्द मी बघा पाठ क्रमांक 4 मध्ये सांगितलेले आहे की सहस्त्राचे आपण प्रॉब्लेम बघितले आहेत की सहस्त्र म्हणजे हजारावं स्थान म्हणजेच काय असते, सहस्त्र असते, ठीक आहे. एकक दशक शतक हजार इथूनच घेतलेला 8 बरोबर. आता बघा काळजीपूर्वक हे बघायचं आहे तुम्हाला की या संख्येतील अजून नंतर दशक, दशक कुठे? एकक दशक, दशक म्हणजे 3 हा इथं घेतोय. समजलं का? हे 8 कुठून आणले? हे पहिले घेतले आणि हे 2 बरोबर घेतले आणि यांना सॉल्व्ह करायचं आहे. आणि ए आणि बी च्या किमती या पर्यायापैकी योग्य कोणती ते तुम्हाला काढायचं आहे. बघा आता मी काय करतो, हा 7च्या पुढे काय धन आहे, इक्वल टू च्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या तिकडे जाईल तर काय होतं, ऋण होते. मी सांगितले होते नियम तुम्हाला. 8 ऋण म्हणजे वजा 7 होते, ठीक आहे. जे चिन्ह असलं ते बदलवायचं असते. चिन्हाचं सांगून देतो एकदा परत की बरोबर चिन्ह आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. जर अधिक असेल तुम्ही इकडे नेत असाल म्हणजे धन असेल तर इकडे नेल तर ऋण होईल, हा ऋण असेल इकडे न्याल तर धन होईल. असं काही जरुरी आहे, इकडून पण आणलं तरी उलट पण तुम्ही तेच करू शकता, ठीक आहे. अशा पद्धतीने, ठीक आहे. तर बघा, आणि जर तुम्ही इथे गुणाकार असेल इक्वल बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले तर भागाकार जाईल आणि भागाकार असेल तर गुणाकार येईल. इकडून इकडे आणा का तिकडून तिकडे न्या, सारखंच पडते, ठीक आहे. फक्त एवढंच आहे की वजा ऋण असेल तर धन होईल, धन असेल तर ऋण होईल आणि गुणाकार असेल तर हे 4 नियम मी लिहून दिले होते, ठीक आहे. तर बघा आता 4 गुणीला ए लिहितोय. 8 मधून 7 गेले 1 राहतो बरोबर. ए बरोबर काय होईल, 1/4. हे जर पर्यायात असेल तर किंवा याला जर तुम्ही भागाकार करून सोडलं तर 0.025 हे पण उत्तर राहू शकते आणि हे पण उत्तर राहू शकते, जे पर्यायात असेल ते, ठीक आहे. बघा याचा 1चा 4 भाग म्हणजे काय असतो, पाव असतो. पावला काय म्हणतो, 0.25, ठीक आहे. इथे पण बघा, इथे पण मी तसंच करतो. हा काही याच्या पुढे काही नाही म्हणजे काय, धन आहे, ठीक आहे. हा धन इकडे गेला तर काय होईल, ऋण मध्ये होईल. 3 वजा 5, ठीक आहे. आता बघा 3 मधून 5 जात नाही म्हणून काय करतो, ऋण घेतो. जे मोठ्याचं जे वेगवेगळे साईन याच्या पुढे काही नाही म्हणजे काय असतो, धन असतो. हे वेगवेगळे चिन्ह असले, धन ऋण असले तेव्हा आपण काय करतो, वजा बाकी करतो. 5 मधून 3 गेले 2 लिहितो आणि मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह आपण देतो इथे, ठीक आहे. लक्षात आलं, हे लॉजिक आहे. आणि 2b जसंच्या तसं 2 इंटू बी आहे, इंटू आहे म्हणजे 2 इकडे नेला तर काय होईल, भागाकारात येईल. जसं इथे गुणाकारात होतं इकडे नेलं तर काय गेलं, भागाकारात गेलं. तसंच हे पण इथे काय होईल, 2 ऋण 2 आणि हा पण भागाकारात गेला तर ऋण 2. बी बरोबर काय येईल, 2 कटले तर ऋण 1 उरतात, ठीक आहे. हे 2 उत्तर आलेले आहेत, ए आणि बी ची किंमत. आणि हे जे किंमत काढायची होती याच्यावरून निघाली नसती. दोनही जर घेतले तर बरोबर चिन्हाच्या जागेवर काय घ्यायचं, बरोबर चिन्हानंतर काय घ्यायचं हे इथे सांगितलं होतं. शब्दशः समजून घ्यायचं आहे आणि उमजून घ्यायचं आहे. बघा आता पर्याय क्रमांक जर 0.25 आणि जर दिसत असेल, हा जो आहे हा पर्याय आहे इथे पण हे उलट दिलेलं आहे. ऋण इथे दिसत आहे, हा धन आहे. ऍक्च्युली हा काय धन आहे, इथे हा पर्याय असता जर उलट झाला असता तर समजलं का. या एक पर्यायामध्ये ही संख्या दिलेली आहे पण ऋण दिले असल्यामुळे पर्याय क्रमांक 14 कटला, ठीक आहे. हे दोनही ऋण नाही आहे, एक धन आहे एक ऋण आहे. ए हा धन आहे, बी ऋण आहे.
म्हणजे पर्याय क्रमांक जे आहे ते दुसरा योग्य पर्याय आहे. ठीक आहे, समजून घ्यायचं. मी याच्यासाठी दोनही हे सांगितले आहेत की हाय पर्याय राहू शकते किंवा हाय पर्याय राहू शकते. त्या केसमध्ये तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे, काही कठीण नाही. बरोबर चिन्हाच्या तिथे जे सांगितलं होतं यांनी सहस्त्र आणि दशक ते किमती घेतल्या आणि या संख्येवरून घेतल्या. ठीक आहे, आणि त्याला सोडवलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 जर बघितलं तर एक संख्या दिलेली आहे काही अंकांपासून बनलेली. या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. महत्वाची गोष्ट, जिथे जिथे 7 दिसतील दोन ठिकाणी असलाच पाहिजे, तेव्हा तिथे तुम्हाला फरक मिळतील. आता या केसेसमध्ये काय होत असतात की तुम्हाला म्हटलेलं आहे की डावीकडून आहे उजवीकडून आहे, तर या केसमध्ये काय करायचं, कधी पण लक्षात ठेवायचं डावीकडल्याची पहिले काढायची. याच्यासाठी की मोठ्यातून आपण छोटा वजा करू शकतो, म्हणजे त्याचा फरक काढू शकतो. तर सर्वप्रथम मी ह्या 7ची स्थानिक किंमत काढली. ठीक आहे, 7ची स्थानिक किंमत. कोणत्या 7ची? या 7ची. जेव्हा मला ह्या 7 काढायचा आहे, बरोबर इकडे पण 0 राहील आणि 7. बघा 7च्या पहिले जे काय अंक असतात त्याचे पण 0. 7च्या नंतर तर 3 शून्य आहे ऑलरेडी आणि त्याच्यानंतर 2 अंक पण आहे, त्याची पण 0 राहील. आता मला सांगा, कधी पण तुम्हाला अशी जर संख्या दिसत असते, त्या संख्येच्या पुढे जर 0 असेल, जसं आता इथे किती आहे, तुम्हाला 7 लाख दिलेले आहे. हे 7 लाखाच्या पुढे जर 0 लावलं तर काही किंमत असते का? म्हणून आपण हा 0 घेत नसतो. ठीक आहे, हे कारण झालं त्याचं. ठीक आहे, नंतरच्या 7ची किंमत. ठीक आहे, 7ची स्थानिक किंमत काय होईल? 7च राहील. काय राहील? 7च राहील. आता बघा, फरक काढायचा असला म्हणजे काय असते? वजाबाकी असते. फरक कशातून? मोठ्यातून छोटा काढत असतो आपण. 1 2 3 4 5 5 शून्य घ्यायचे आणि 7 इथे द्यायचा, फरक काढायचा. ठीक आहे, शून्यातून 7 जातो का नाही जात म्हणून हातचा 1 घेतो. 10 मधून 7 गेले 3 उरतात. शून्यामधून 1 जात नाही म्हणून हातचा 1 घेतो. 10 मधून 1 गेला 9 उरतात. शून्यामधून 1 जात नाही म्हणून हातचा 10 घेतो. 10 मधून 1 गेला 9 राहतो. शून्यातून 1 जात नाही म्हणून हातचा 1 घेतो. 10 मधून 1 गेला 9 उरतात. शून्यामधून परत 1 जात नाही म्हणून हातचा 1 घेतो आणि 10 मधून 1 गेला 9 राहतात. आणि 7 मधून 1 गेला तर 6 उरतात. हा पर्याय असायला पाहिजे. बघा किती आहे? 6,99,993. तर 6,99,993 तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य पर्याय आहे. बघून घ्या किती नाव आहेत, काय आहेत, तर तुमचा योग्य पर्याय हा आहे. फरक काढायचा. याच्यामध्ये काही डावीकडील उजवीकडील मेन्शन केलेलं नाही, म्हणजे तिथे सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही घाबरायचं कारण नाही आहे. 7च्या दोन्ही किंमत काढायच्या. पहिले जो येईल त्याचा काढायची, नंतरची जे येईल ते काढायची. ठीक आहे, या पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48 शेवटचा, या पाठचा शेवटचा आहे आणि या प्रकरणाचा शेवटचा प्रश्न आहे. 48 बघा, 607.568 या संख्येतील, या दशांश रूपी जे संख्या दिलेली आहे, या संख्येतील डावीकडील. आता बघा इथे तुम्हाला डावीकडील आहे. याच्या अगोदरच्या जे बघितले 2-3 उदाहरणं पहिले तुम्हाला त्याच्या उजवीकडील, डावीकडील पहिले उजवीकडील होती मग डावीकडील होती. ह्या फरक समजून घ्या. आणि पट पण विचारलेले आहे. तोच प्रश्न आहे, फक्त समजून घ्यायचा आहे डावीकडील आहे की उजवीकडील आहे. मी इथे लिहितो डावीकडील. पहिले तर डावीकडील लिहितो. डावीकडील हा 6ची स्थानिक किंमत. ठीक आहे, लक्षात आलं? बघा आता हा उजवा हात आणि हा डावा हात समजत आहे. उजवा हात जेवतो त्यांनी आणि हा डावा हात. ठीक आहे, तर बघा आता डावा म्हणजे इथून जर बघितलं तर इकडून तर हा 6 आहे. ह्या 6ची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची आहे. पहिली तर 6 घ्यायचं, त्याच्यानंतर बाकी सगळे शून्य घ्यायचे. 6 नंतर 2 अंक आहे, त्याच्यानंतर दशांश आहे म्हणून 2 शून्य घेतले आणि त्याच्यानंतर दशांश घेतला. त्याच्यानंतर 3 आहे तर 3 शून्य घेतले. म्हणजे याची जर किंमत बघितली, फक्त तुम्हाला 600 लिहावं लागेल. 600च्या पुढे दशांश 00 कितीही शून्य असलं तर तोच असतो. 6 नंतर पण 6 दशांश नंतर पण किती शून्य राहिले तर 6च असतो. ठीक आहे, म्हणून 600 लिहिले, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तसंच उजवीकडील 6ची स्थानिक किंमत. ठीक आहे, लक्ष द्या इथे. बरोबर, आता उजवीकडील 6 हा आहे. ठीक आहे, 1 2 3 शून्य घेऊन घेतो तुमच्या समजण्यासाठी. त्याच्यानंतर दशांश आहे, दशांश दिला. त्याच्यानंतर 5 आहे तर 5च्या जागी 0. मग नंतर 6 आहे, 6 विचारल्या म्हणून 6 घेणार. 8 आहे, 8 नाही विचारलं त्याच्यासाठी 0 घेणार. याला जर लिहायचं झालं 2ची शून्याची किंमत काहीच नसते. 0.06 6चीच विचारले तर 6च घेऊन. 6च्या पुढे कितीही शून्य देता येते पण त्यांना अर्थ नाही आहे. 6ची विचारली आहे. ठीक आहे, आता हे बघा, ह्या 2 जे आहेत
बघा इथे हे 600 झालं उत्तर 1 झालं हे. जेव्हा आपण पट काढतो हे महत्वाचं आहे, जेव्हा पट काढतो पटमध्ये मी क्लिअर म्हटलेलं आहे जे पहिले विचारलं होतं आणि ज्याचं मी उत्तर पहिले काढलं त्याला घ्यायचं 600 मी पूर्ण घेतो आहे आणि नंतर जे विचारलं ते छेदामध्ये अंश आणि छेद हे बरोबर घ्यायचं. ठीक आहे 0.06. आता बघा मी पूर्ण करायचं आहे. जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं दशांश रूपी जी संख्या दिसते त्याला पूर्ण करायचं असते, हे ऑलरेडी पूर्ण आहे. हे दशांश रूपी आहे का 600 होतं दशांश रूपी पण याची किंमत नसते म्हणून त्याला आपण पूर्ण 600 लिहू शकता. ठीक आहे पण इथे जे आहे त्याला पूर्ण लिहत असताना हे लिहू शकत नाही ना 6. तर 6 जर तुम्हाला पूर्ण लिहायचा 600 आणि हा 6 जर लिहायचा तर इंटू मध्ये लक्ष द्या. आता परत इंटू मध्ये हा छेदामध्ये आहे. छेदावाले जे ऍडजस्टमेंट आहे ते अंशामध्ये करतो. 1 2 स्थळानंतर आहे म्हणून 100 घेतोय. ठीक आहे 2 स्थळानंतर काय दशांश आहे म्हणून 100 घेतोय. कशाचं ऍडजस्ट केलं याचं 600 म्हणजे 100 भागीला म्हणजे छेद 100 छेद 6 म्हणजे 0. याचं जे उत्तर राहील इथे लक्ष द्या मी सांगतोय फक्त तुम्हाला की 100 हे जे आहे याचं जे उत्तर राहील ते राहील 1.006 हे उत्तर राहील. हे समजून घ्या फक्त. ठीक आहे हे तुमच्या समजण्यासाठी. तर बघा आता याला काय करू शकतो आपण अजून परत सॉल्व करू शकतो. 600 गुणिला 100 मी परत एकदा चांगल्या लिहून घेतो. 6 1 6 6 1 6. 1 वर किती शून्य राहील 4 शून्य राहील. 1 वर किती शून्य राहील 1 2 हे 2 शून्य नंतरचे 2 शून्य. याचा गुणाकार करत असताना शून्याचा तसाच करायचा. ठीक आहे 1 2 1 2 असे 4 होईल. इथे जरी 1 असता तर 1 अजून चिटकवलं असतं. ठीक आहे या पद्धतीने. आणि यालाच आपण काय कशा पद्धतीने लिहू शकतो माहिती आहे काय 1 म्हणजे 10 घ्यायचे. एकावर किती शून्य आहे 1 2 3 4 10चा घातांक 4 होईल. याचा घातांक सोडवला म्हणजे हेच उत्तर मिळतील तुम्हाला. ठीक आहे तर लक्ष द्या याला समजून द्या. हा जो आहे याच्यात असेल तर हा लिहायचा किंवा हा असेल तर हा लिहायचा. तर कोणता पर्याय आहे याच्यामध्ये आहे 10चा घातांक 4 म्हणजे दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. ठीक आहे समजून घ्या उमजून घ्या काहीही कठीण नाही. असे आता 3 उदाहरणं बघितली आताच्या आता या पार्टमध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला समजलंच असणार असं मी गृहीत धरतो आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. बघा लेकरांनो आज आपला प्रकरण क्रमांक 6 पण संपलेला आहे. पाठ क्रमांक 5 पण आपला संपलेला आहे. लेकरो लक्ष द्या जे विद्यार्थी नवीन असेल ते या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यासाठी करा व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक पण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत जे गरजू विद्यार्थी आहे खरंच त्यांची परिस्थितीमुळे कोचिंग नसेल लावली त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि सोबतच जे विद्यार्थी कोचिंग आहे त्यांना एक ॲडिशनल अजून अभ्यास मिळावा त्यांनी पण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. आणि बघा प्रकरण 6 इथे संपलेलं आहे. ज्यांना कुणाला समजलं नसेल त्यांनी कमेंट टाकावी. त्या कमेंटची नक्कीच दखल घेण्यात येईल. सोबतच आता तुम्हाला जर याच्यावर काहीही अजून नवीन प्रश्न समोर लागत असेल कुठल्याही टाईपमध्ये ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आता नवीन प्रकरण आपण घेऊन येणार आहोत. जे कोणतं असेल ते तुमच्या डोळ्यापुढे दिसेल. प्रकरण 7. ठीक आहे ते प्रकरण 7 लवकरात लवकर घेऊन तुमच्या पुढे येईल आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.